नमस्कार, मैं रिंकू पांतावने और आप सभी का स्वागत है महाराष्ट्र टीवी 24 के नागपुर बुलेटिन में। आइए देखते हैं आज की ताज़ा खबरें विस्तार से। अजनी थाना अंतर्गत एक वृद्ध महिला के साथ 23 लाख रुपए की धोखाधड़ी करने का मामला सामने आया है। इस घटना में फिरियादी सुनंदा देशमुख ने अपने किराएदारों के खिलाफ मामला दायर किया है। मामले में शामिल आरोपी प्रवीण भावसार और पूनम भावसार है, जिनमें पूनम भावसार को पुलिस ने गिरफ्तार कर प्रवीण भावसार की खोज पुलिस कर रही है। पुलिस स्टेशन अजनी में अपराध क्रमांक 53 2021 कलम 406, 420, 34 अनुसार एक गुना दर्ज हुआ है। उसमें फिरियादी महिला है श्रीमती सुनंदा चित्तरंजन देशमुख। एक महिला है जो अपने घर में प्लाट नंबर 28 कल्याणेश्वर नगर मानेवाड़ा रोड बेसा में रहती थी। उनके पहले पति के साथ में उनका डिवोर्स हो चुका था और दोनों बेटियों की शादी होकर वो अलग रहती थी। ये महिला वहाँ अकेली रहती थी। उसके घर में ये दोनों आरोपी किराए से रहते थे, पति पत्नी, प्रवीण सुधाकर भावसार और पूनम प्रवीण भावसार। महिला अकेली होने के कारण उसका ये लोग ने फ़ायदा उठाया, उसको अपने विश्वास में लिया और विश्वास में लेकर उसको बोला कि तू ये रहने वाला घर को भेज दे और ये घर बेच के हम तुम्हारा कोई नया बिजनेस लगा के देंगे। इसलिए महिला ने वो अपना घर, महिला का घर इन्होंने ही बिचवा दिया है आरोपियों ने 38 लाख में, जिसमें से इनके साथ में ऐसा समझौता हुआ था कि इसमें से 15 लाख जो है महिला के पति है जिससे डिवोर्स हुआ था उसको देंगे। तो 15 लाख उन्होंने उसके पति को दिया है। 8 लाख आरोपियों ने कागजात के खर्च के नाम पे फिरियादी से लिए थे और बचे हुए 15 लाख रुपए इन्होंने फिरियादी के अकाउंट में डाले थे। फिर बाद में कुंडली में खेती लेंगे करके उन्होंने अकाउंट से उसके पैसे निकाले और आरोपी ने अपने नाम से वो खेती कुंडली में ली। इससे बताया कि तू अगर अपने नाम से लेगी तो लड़कियाँ तेरी प्रॉपर्टी हड़प लेगी, और अपने नाम से खेती लेने के बाद में इन्होंने वो खेती को भेज दिया और उस महिला के साथ में 15 लाख और 8 लाख 23 लाख का ऐसा अपहार किया है। उसके बाद में जब भी महिला ने इसको पैसे मांगने के लिए गई तो उन्होंने टाड़ा कर दिया और उसको अवॉइड किया। बाद में जब महिला निराधार हो गई तब उसके लड़के ने उसको मदद किया और उसके सहायता से उन्होंने पुलिस स्टेशन अजनी में रिपोर्ट दिया है और हमने भी गुना दर्ज किया है। और इसमें जो महिला आरोपी है पूनम प्रवीण भावसार, इसे हमने अटक किया है। आज PCR लेके हम लोग अगला तपास करने वाले हैं। सर, ये खेत का जो उन्होंने खरीदे है तो कौन से साल में वहाँ पर खरीदे? ये उन्होंने खेत खरीदा था वहाँ पे 2016 में 2016 में उन्होंने खेत खरीदा था। फिरियादी महिला को 8,000 रुपये महीना देने का इन्होंने तय किए थे ब्याज के तौर के ऊपर में, और कुछ उन्होंने 8,000 रुपये महीना उसे 1 साल तक दिया भी था और उसके बाद में फिर 8,000 रुपये महीना ने देना बंद कर दिया। उनको बता रहे थे कि 8,000 रुपये तुम्हारे खेती का प्रॉफिट आता है करके, और इस तरह कैसे जब वो महिला पूरी तरह उनकी शिकंजे में आ गई तो उसके पैसे देना उन्होंने बंद कर दिए और खेती को उन्होंने दूसरों को बेच दी है। फिरियादी के बच्चे कहाँ पर रहते हैं? फिरियादी की एक लड़की बाहर गाँव रहती है और एक नागपुर में रहती है। दोनों बच्चियों की शादी हुई है। बच्चों ने जब माँ को मदद की है इसमें? बच्चियों ने माँ को जब मदद किया, जब ये महिला असहाय हो गई, इसकी जब प्रॉपर्टी पूरी तरह से लुट गई थी, इसका घरदार लुट गया था, उसके बाद में फिर बच्चियों ने लड़कियों ने इसको मदद किया। तो एक आरोपी इसमें से फरार है? एक आरोपी अभी फरार है, उसे हम लोग ढूंढ रहे हैं। दिल्ली में किसानों का आंदोलन चल रहा है। ऐसे में कई किसान आंदोलन के समर्थन में हैं, मगर किसानों का एक वर्ग ऐसा भी है जो किसान आंदोलन का विरोध करता है और सरकार ने लागू किए 3 कानून का समर्थन करता है। इसके पीछे उन्होंने बहुत से कारण भी बताए हैं। इस बारे में हमारे संवाददाता प्रकाश शुंकलवार ने उनसे बात की है। क्या कहना है उनका, आइए देखते हैं। दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। अशामध्ये काही शेतकरी संघटनाचे जे नेते आहेत ते नागपुरात आले आहेत। त्यांचं दिल्ली जे आंदोलन सुरू आहे त्याला विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ते विरोध का बरं करताय हे आपण जाणून घेऊया। आपल्याकडे शेतकरी संघटनेचे नेते आहेत ललित बहाळे, त्यांच्याशी आपण बोलूया की त्यांचं नेमकं म्हणणं तरी काय आहे या पूर्ण विषयावर। मला सांगा बहाळेजी की दिल्लीमध्ये जे आंदोलन आहे त्याला तुम्ही विरोध करताय, विरोध करण्यामागचं कारण काय नेमकं? हे बघा, आता जे सरकारने 3 कायदे नव्याने केलेले आहेत, म्हणजे एक इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये सुधारणा,
पहिला म्हणजे सुधारणा अधिनियम जो आहे एसेन्शियल कमोडिटी ॲक्टचा, मला आता गोष्ट सांगा की इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमधून शेतीमाल वगळला तर चांगली गोष्ट आहे, कारण शेतीमालाचे भाव पाडण्याचे सर्वाधिकार हे जर का कोण्या कायद्याने सरकारकडे जात असतील तर तो प्रामुख्याने इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आहे. इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट हा शेतीमालाचे भाव पाडण्याकरताच तयार झालेला होता, कारण शेतीमालाचे भाव वाढले तर इसेन्शियल कमोडिटी ॲक्टच्या सूचीमध्ये शेतीमाल तो घालतात आणि त्याच्यामुळे त्याचे भाव पडतात. हे तर आपण सर्वश्रुत आहे. तेव्हा भाव पाडण्यासाठी असलेल्या कायद्याचं त्याच्यातून जर का सरकार काही नाइलाजाने त्या कायद्यात बंधून पण त्याच्यासाठी एक काहीतरी अशी स्थिती सूचित केली आहे ना की या स्थितीमध्येच हे ज्या वस्तू आहे यांचे किमती म्हणजे कमी होतील बा. हो, म्हणजे त्यामधली जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जर का हा कायदा इन्वोक करून पुन्हा शेतीमाल त्या कायद्यामध्ये टाकण्यात आला तर आमचं काही म्हणणं नाही. पण 100% आणि 50% वाढ झाली तर आम्ही पुन्हा ह्या कायद्यामध्ये कायद्याच्या सूचीमध्ये शेतीमाल टाकू. ही गोष्ट आम्ही त्यांना सांगितली की ही चांगली गोष्ट नाही. याच्यामुळे सरकारला पुन्हा शेतीमालाचे भाव पाडण्याचे अधिकार मिळतील आणि वारंवार तेच होईल जे आतापर्यंत 70 वर्षापासून होत आहे. इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट हा 1955 साली आला आणि का आला? नुसता आलाच नाही तर 1955 साली इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट येऊन त्याला 9व्या अनुसूचित टाकण्यात आलं. एखादी व्यापारी जर वस्तूचा साठा करत असेल अशा वेळेस हा कायदा काम करू शकते, मग तुमचा विरोध का? नाही, व्यापाऱ्यांनी साठा केल्याच्यामुळे जर का भाव पडत नसतात, पण सरकारनी साठा केला तर याचे भाव पडतात. तुरीचा साठा सरकारने केला, 4 वर्ष लागले तुरीचा भाव व्यवस्थित यायला. सरकारकडे स्वतःचे पैसे नसल्यामुळे ते कसंही खर्च करू शकते, पण व्यापाऱ्याकडे त्याचे स्वतःचे पैसे इन्व्हेस्टेड असतात. त्याच्या स्वतःच्या पैसे इन्व्हेस्टेड असल्यानंतर तो मालाचे भाव कसे काय पाडणार आहे? साधी गोष्ट आहे ना. तुम्ही जर का मालाचा साठा केला व्यक्तिगत पैशातून तर तुम्हाला काय वाटेल की त्या मालाची किंमत कमी व्हावं? ही तर साधी गोष्ट आहे. मालाचा साठा करून कृत्रिम साठा करून व्यापारी लोक जे आहे भाव वाढवतात असं नेहमी म्हटलं जातं. तर तुम्ही जे म्हणता ते तर मला उलटं वाटत आहे. नाही, मला तर भाव वाढले तर चालतात ना. भाव वाढलेच पाहिजे. भाव वाढायसाठी भाव द्या म्हणण्यापेक्षा भाव वाढून आम्ही जर का ते माल विकू आणि कोणाची एवढी ताकद नाही. भाव वाढला तर शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे तर हरकत नाही, पण भाव जर वाढले आणि व्यापाऱ्यांचा फायदा झाला तर ते कसं परवडणार? ते धंदा करता आहेत ते त्यांच्या हिशोबाने फायदा कमावण्यासाठीच ते धंदा करतायत. माझा व्यवसाय आहे, मी पण फायदा कमावण्यासाठीच धंदा केला पाहिजे. शेती क्षेत्राला जर का तुम्ही व्यवसायच समजत नसाल तर मग हे तुमचं म्हणणं ठीक आहे. आणि मी व्यापाऱ्याला फायदा होतो की नाही याच्यासाठी मी नाही भांडत आहे. व्यापाऱ्याचा फायदा त्याचा होत असेल ना, त्याला फायदा होऊ नये असं माझं म्हणणं नाही आहे. मी माझ्या फायद्याचं बघितलं पाहिजे. मी जर माझ्या फायद्याचं बघत असताना मिनिमम सपोर्ट प्राईस मागत असेल आणि प्रीमियम प्राइसेस नाही मागत असेल तर मग मी माझ्या व्यवसायाशी दगा करतोय. ही तर गोष्ट साधी आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की मिनिमम प्राईस म्हणजे एवढं तरी द्या आम्हाला, तर सरकार तेवढे नाही देत आहे तर तुम्ही मॅक्सिमम प्राईस कसं देईल? नाही, सरकारकडून ही अपेक्षाच नाही आहे. आम्ही काही पगारी नोकर नाही आहे की एवढा पगार दिला पाहिजे आणि हमारी मांगे पुरी करो, हमारा पगार बढ़ा के दो. आम्ही मालक लोक आहे. मालकांनी कामगारांसारख्या मागण्या करून चालत नाही. तुमच्या सगळ्या अर्थशास्त्रामध्ये तुम्ही बसलं पाहिजे. मिनिमम सपोर्ट प्राईस ही गोष्ट काय आहे? मिनिमम सपोर्ट प्राईससुद्धा उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी 1965मध्ये आलेली गोष्ट आहे. आता उत्पादन एवढं वाढलं आहे की त्यांचे भाव वाढणंच शक्य नाही. आता त्यांना MSP वाढवून समजा उद्या आज 1900 रुपये ते गहू तांदूळ वगैरे काही घेत आहेत आणि 1100-1200 नाही 2 रुपये किलोनी विकत आहेत. मला एक गोष्ट सांगा की हे जे कॉर्पोरेटच्या विरोधात ओरडणं चालू आहे, मला असा कॉर्पोरेट कोणीही दाखवा की ज्या क्षेत्रामध्ये सरकार 1900 रुपयांनी माल घेते आणि 2 रुपयांनी विकते, अशा बाजारामध्ये कॉर्पोरेट जायला काय पागल झाला काय? म्हणजे इतक्या साध्या गोष्टी समजू नये. आणि म्हणजे यांनी तर सगळ्या शेतीमालाचा बाजार खतम होऊन जाईल. MSPला जर तुम्ही आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये दिला आहे ना,
महाराष्ट्रामध्ये 3 दिवसापर्यंत शेतीमालाला स्टॅच्युटरी MSPला स्टॅच्युटरी स्टेटस दिलं होतं फडणवीसांनी. काय झालं? त्यांना परत घ्यायला लागलं. कारण अशाने तर सगळा बाजार खतम होऊन जाईल शेतीचा. आणि 47,000 इतकं प्रोड्यूस आहे. म्हणजे 47 वाहन प्रोड्यूस होत 47,000 वाहन प्रोड्यूस होतात. उद्या तुम्ही अद्रक टमाटे यालाही पण दिल्लीमध्ये जे शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांना तुम्ही जे म्हणताय ते समजत नसेल का? किंवा ते का बरं आंदोलन करताय? त्यांचं नेमकं काय म्हणणं असेल? तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं की त्यांनी पहा ते स्टेबल नाही आहेत. मला असं वाटते की त्यांनी आंदोलन सुरू कशासाठी केलं की हे 3 कायदे तुम्ही परत घ्या याच्यासाठी केलं. आज ते 3 कायद्यावर बोलत नाहीत. आज ते काय म्हणतात, हे कानून तो वापस लो, क्यों लो हे नाहीत सांगत. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, कारण आमच्यातलेच लोक आहेत ते. आमच्यापेक्षा काही वेगळे आहेत का? तेही शेतकरीच आहेत. पण तिथं जेव्हा आता असं झालं तर त्यांनी MSPवर गेले. आता सरकार म्हणते MSPचं याच्यात काहीच नाही, आम्ही काही उल्लेखच नाही केला. उलट उल्लेख जरी केला नसेल आणि ते MSP जर का स्टॅच्युटरी करून मागत असतील तर आमचं म्हणणं आहे की असं देऊ नये. स्टॅच्युटरी जर का त्यांनी MSP केलं तर या देशामध्ये एकही व्यापारी असणार नाही. आणि आता जी काही तुम्ही खरेदी सरकारी पाहता, कारण व्यापारी उरला नाही या क्षेत्रात, तर हा सगळा माल तुम्हाला त्याला द्यावा लागेल, सरकारला खरेदी करावं लागेल. आजच सरकार जे काही 6% खरेदी करते आहे, पूर्ण मालाच्या 6% खरेदी होते असं म्हणतात. हे 6% मालही तर साठवायला त्यांना जागा नाही. तेही कॉर्पोरेटला जागा करावं लागून राहिली साठवायला. तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जी बाजू मांडली, सुप्रीम कोर्टाच्या समितीसमोर बाजू मांडली, तर काय तुम्ही शेतकऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या वतीने तिथे काय मांडलं? आम्ही मांडलं की त्यांनी हे कायदे चांगले केले. ह्या कायद्यामुळे APMC जी आहे ती नियंत्रकाची भूमिकेतून निघून सेवा सुविधा पुरवठादाराच्या भूमिकेत जाईल. म्हणजे APMCचा सचिव कोणालाही उचलून अंदर टाकू शकत होता. कॉग्निझेबल ऑफेन्स होता APMCच्या बाहेर काही करणं. आणि APMCमध्ये काही करत नाही तरी ते सेस वसूल करत होते. आता तुम्ही सेवा सुविधा काही देत नाही तरी सेस वसूल करता, हे काही बरोबर गोष्ट आहे का? तेव्हा APMCची मोनोपोली नष्ट होणं ही सगळ्यात चांगली बाब आहे पहिल्या कायद्यामध्ये. दुसऱ्या कायद्यामध्ये करार शेती करण्यामध्ये उलट आम्ही हे म्हटलं की शेतकऱ्याच्या बाजूनी तो जास्त झुकलेला कायदा आहे. तेव्हा असं APMCची जर मोनोपोली नष्ट झाली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल का? हो, अगदी फायदा होईल. कुठलीही मोनोपोली ही फायद्याची असते का? नाही, शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ते नाही, शेतकऱ्यांना फायदा कोणत्याही आता तुम्ही ते जे लोक म्हणतायत किंवा तुम्ही मला जो प्रश्न विचारला की कोणी 1-2 जणं सगळा माल घेतील आणि मग त्यांची मोनोपोली होऊन जाईल. आता त्या मोनोपोलीचा तुम्हाला फायदा होत होता का? तसाच बाजार समितीचा एकाच ठिकाणी विकण्यासंबंधी आणि टनाटनाने विकण्याचं. बाजार समिती काय आहेत ते वाटते आपल्याला बाजार समिती आहे, पण बाजार समितीमध्ये तुम्ही जाऊन पहा, सगळ्या चांगल्या मालात वाईट माल मिसळला जातो. ते पाला सेंटर आहे, तिथं अडल्ट्रेशन होते आहे. चांगल्या मालामध्ये वाईट माल पडता पाडण्यासाठी तिथं केला जातो की नाही? मग काही तर चुकत असेल ना की चांगला माल घ्यायचा आणि पडता पाडण्यासाठी त्याच्यामध्ये वाईट माल मिक्स करायचा. मग काही तर चुकून राहिलं ना याच व्यवस्थेमध्ये. तिथं सेपरेटरच्या ऐवजी सगळे लोक पाला करण्यासाठी ते शेड वापरतात. सेपरेटर APMCचे तसेच पडले आहे. ठीक आहे. शेतकरी संघटनेचे जे नेते आहे यांचं असं म्हणणं आहे की APMC जी मोनोपोली आहे जी जुन्या कायद्यानुसार जी आहे तिला या नवीन कायद्याने त्याला आळा बसणार आहे. त्यामुळे हे कायदे तसेच राहावे, त्याला खतम करू नये सरकारने, असं यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन दिलेशसह मी प्रकाश शंकरवार. बढ़े हुए बिजली बिल के विरोध में 5 फरवरी को शहर के 6 जगह पर भारतीय जनता पार्टी की ओर से हल्ला बोल आंदोलन किया जा रहा है। विधायक प्रवीण दटके ने बताया कि महाविकास आघाड़ी सरकार ने जनता को झूठे वादे किए हैं जिसका हम विरोध कर रहे हैं, मगर जब उन्हें बढ़े हुए पेट्रोल डीजल पर सवाल पूछा तो उन्होंने विषय की जानकारी लेकर बात बताने की बात कही।
पूर्ण महाराष्ट्रात विजेच्या बिलाचं आंदोलन होतं आहे। नागपुरात आतापर्यंत आपण लोकशाही मार्गाने 9 प्रकाराने आंदोलन करून बघितलं। या झोपेचं सोंग करणाऱ्या सरकारला उठवण्याचा प्रयत्न केला। या सरकारने ज्या पोकळ घोषणा केल्या होत्या 100 युनिट माफ, 300 युनिटपर्यंतचा विषय, भाऊबीजेची बी आपण हे देऊ, या सगळ्या घोषणा हवेत विरून गेल्या आणि नागरिकांना अन्यायकारक बिलं येत आहेत। आम्ही सरकारला लोकशाही मार्गाने जागवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जागण्याची इच्छा नाही। उद्या त्यामुळे हल्लाबोल करण्याकरता आम्ही हे 6 ठिकाणी आंदोलन केलं आहे आणि याच्या माध्यमातून या झोपलेल्या सरकारला उठवण्याकरता एक प्रखर आंदोलन उद्यापासून आम्ही सुरू करतो। त्याची ही पहिली शृंखला आहे। कम करो कर्नाटक खाली करो। नागपुर स्थित महात्मा गांधी चौक में 4 फरवरी को आम आदमी पार्टी शाखा नागपुर की ओर से सिविल की बढ़ती कीमतों और महंगाई के खिलाफ राज्यव्यापी धक्का मारो आंदोलन किया गया। तारीख 4 फरवरी को पंचशील चौक से वैरायटी चौक नागपुर में आम आदमी पार्टी शाखा नागपुर के भूषण ठाकुर शहर सचिव इनके मार्गदर्शन में कार्यकर्ताओं ने पेट्रोल व डीजल की बढ़ती कीमतों और महंगाई के खिलाफ राज्यव्यापी धक्का मारो आंदोलन किया गया। धक्का मारो आंदोलन के दौरान जोरदार घोषणाबाजी की गई। गाड़ियों को धक्का मारकर चलाते हुए केंद्र सरकार का निषेध किया गया और कार्यकर्ताओं ने पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों में कमी करने की मांग की है। पण सगळ्यांना माहित आहे इंटरनॅशनल लेवलला क्रूड ऑइलचे जे भाव आहे $55 प्रति बॅरल झाले आहेत। हे भाव 2008 मध्ये $142 प्रति बॅरल होते, 2012 मध्ये हे $125 प्रति बॅरल होते आणि गेल्या 4 महिन्यापूर्वी हे $30 प्रति बॅरल पर्यंत आले होते। असं असताना इंटरनॅशनल लेवलला पेट्रोल डिझेलचे भाव इतके खाली गेले असताना आमच्या देशातलं जे लुटेरू सरकार आहे मोदी सरकार यांनी जनता संकटात आहे। कोरोनामुळे लोकांचा रोजगार गेला आहे। अशा परिस्थितीमध्ये 27 रुपयाचं जे पेट्रोल तयार होते त्याच्यावर 33 रुपये केंद्र सरकारने टॅक्स लावला आणि 22 रुपये राज्य सरकारचा टॅक्स आहे। असं मिळून आपल्याला आता सध्या 93 रुपये नागपूरला पेट्रोलचे भाव आहेत। डिझेलचंही तीच परिस्थिती आहे आणि पेट्रोल डिझेलमुळे लोकांच्या खिशावर मोठा भार पडते आहे। डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतमालाचे, धान्याचे, जाण्या येण्याचे, प्रवासाचे सगळे भाव वाढले आहेत आणि सध्या जनता खूप त्रस्त आहे। एकीकडे रोजगार नाही, उपाशी राहण्याची वेळ आली आहे, विजेचे भाव वाढवले आहेत। अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी हे जे मोठ्या प्रमाणात भावापेक्षा जास्ती म्हणजे 1/3 भाव आहे, एक हिस्सा केंद्र सरकार लुटते आहे, दुसरा राज्य सरकार लुटते आहे। अशा प्रकारे जनतेची लूट न करता ही लूट थांबवावी आणि एक 10-15% टॅक्स घेऊन म्हणजे आता जो 33 रुपये टॅक्स आहे हा जर 10 रुपये केला तर पेट्रोल उद्याच आम्हाला 60 रुपये लिटर भेटू शकते आणि राज्य सरकारने जर कमी केला तर 50 रुपये भेटू शकते। आजूबाजूच्या राज्यांमध्ये आपल्याला माहीत आहे, काल बीजेपीचे सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केलं होतं की रामाच्या भारतामध्ये 95 रुपये लिटर आहे, रावणाच्या लंकेमध्ये 53 रुपये लिटर आहे आणि सीतेच्या नेपाळमध्ये 52 रुपये लिटर पेट्रोल आहे। अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारने जे जनतेची लूट चालू केली आहे ही थांबवायला पाहिजे आणि देशामध्ये एक चांगलं लोकांना जीवन जगता येईल अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे, हीच आज आमची मागणी आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर। JCI नागपुर वुमेन्स वर्ल्ड ने अपने 17th इंस्टॉलेशन सेरेमनी जो कि 1 फरवरी 2021 को किया गया, जहां पर JC सीनेटर JC महेश राठी और नए चुने गए नेशनल डायरेक्टर मैनेजमेंट JC देवेश मोराडिया और स्पेशल गेस्ट के तौर पर उपस्थित थे, जहां पर ओल्ड प्रेसिडेंट गुरप्रीत तुली ने अपने नए प्रेसिडेंट JC पिंकी चिलित्रा को शपथ दिलाई और नए JP मेंबर्स को भी जोड़ा। हमारी नई वुमेन्स वर्ल्ड की नई अध्यक्षा जैसी पिंकी और सक्सेसफुल प्रेसिडेंटशिप निभाने वाली गुरप्रीत, मंच पर उपस्थित हमारे भारतीय जेसीस के नेशनल डायरेक्टर JC देवेश मोराडिया जी, जोन के वाइस प्रेसिडेंट आशीष,
रीना रीना और सामने बैठे सभी पास प्रेसिडेंट दौली, रीना, फैजा, किरण, जीना जी अभी अभी ज्वाइन किए हैं। पहले मैं एक बात कहने का सोचा था कि आज एक बात ही करूँगा, और क्योंकि काफ़ी लंबा हो गया है, लेकिन मुझे सामने दीर्घा से इशारा आया मुकेश और मनीष का कि एक एक बात हमारे ओर से कीजिए। तो 2-3 बातें हम करेंगे जो मैं, मुकेश, मनीष और हम सब लोग मिलके काम करते हैं और किस प्रकार से ये सिस्टम चलती है। आपके सब पास प्रेसिडेंट तो इससे बड़े वाकिफ है, लेकिन यहाँ साथ में बोलना, बात करना इसलिए आवश्यक है कि यहाँ दूसरे अध्याय के भी डायनामिक प्रेसिडेंट्स बैठे, आशीष है और हमारे आशीष अग्रवाल जी है, ऑरेंज सिटी के अध्यक्ष, और ग्रीन सिटी के अध्यक्ष भी है जैन साहब, मेट्रो के अध्यक्ष है, मेट्रो की देखरेख करने वाली उषा है, और बहुत ही साल में, पूरे साल में एक बहुत बेहतरीन वर्ष में काम किया ऐसे जोन वाइस प्रेसिडेंट जैसी करण और नीलेश भी यहाँ उपस्थित है। मैं सबसे पहले तो गुरप्रीत, जिसने 2020 का साल किस तरह से उन्होंने पारित किया, ये जो आपने बताया, ये गुरप्रीत बिल्कुल एक फिल्म की कहानी की तरह। तो ये थी आज की महत्वपूर्ण खबरें। ताज़ा खबरों के लिए देखते रहिए महाराष्ट्र टीवी 24। नमस्कार।